अमरावतीतील नवजात शिशु कक्षाचं अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं आता उघड झालंय। 21 ऑगस्ट रोजीच फायर ऑडिटची मुदत संपली होती। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन ही अलार्म वाजला नाही। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला मात्र तरी सुद्धा अलार्म वाजला नाही। एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची आता गंभीर माहिती आता उघडकीस आलेली आहे। 3 निष्पाप बालकांचा यामध्ये जीव गेला। फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार आणि त्यानंतर त्याची पडताळ आपण पाहतोय। अमरावतीमधील नवजात शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची आता माहिती उघडकीस आली। 21 ऑगस्ट रोजीच फायर ऑडिटची मुदत संपली होती। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन ही अलार्म वाजला नाही। जेव्हा आपला फायर ऑडिट रिन्युअल येते त्याच्या आधीच आम्ही जुलै महिन्यातच त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलाय आणि त्याच्या आधी पण आम्ही त्यांच्याशी वारंवार बोलणं आणि नंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आमचे कर्मचारी स्वतः तिथे त्यांच्याशी जाऊन तिथे ऑफिसमध्ये भेट घेऊन सतत त्याचा पाठपुरावा सुरू राहत होता आणि एक्सटिंग्विशर आम्ही हीच इन्स्टिट्यूट इतर इन्स्टिट्यूटसाठी पण आम्ही सतत चालू होतं की पहिला प्राधान्य फायर ऑडिटसाठी द्यायचं। पण गेल्या त्यांचं आम्ही जेव्हा विचारणा केली तर प्रोसेसमध्ये आम्ही करून देऊ हे चालू होतं त्यांचे। अमरावतीच्या घटनेनंतर रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयांमधील फायर ऑडिटची माहिती मिळाली। 300हून अधिक रुग्णालयांचा फायर सेफ्टीचा हिशोबच नाही। घाटी रुग्णालयातील हा फायर प्रकार समोर आलाय। घाटी रुग्णालयातील फायर सेफ्टीचे 80% काम पूर्ण झालंय। अतिशय गंभीर असे प्रकार समोर येत आहेत। अमरावतीची जी घटना घडली त्या घटनेनंतर आता राज्यभरातले मुद्दे पुढे येतात। रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयातील फायर ऑडिटची माहिती, त्यामध्ये 300हून अधिक रुग्णालयांचा फायर सेफ्टीचा हिशोबच नाही। घाटी रुग्णालयातील फायर सेफ्टीचे 80% काम पूर्ण झालंय। रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा आता उघडकीस येतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 300हून अधिक रुग्णालयांचा फायर सेफ्टीचा हिशोबच नाही, त्यामुळे अत्यंत गंभीर असा प्रकार आता समोर येतोय। रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या प्रकारे नियम आहेत, फायर ऑडिट वेळोवेळी होणं अत्यंत महत्त्वाचं असतं, मात्र तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्षित केलं जातं आणि दुर्लक्षित केल्यामुळेच अमरावतीमध्ये धक्कादायक अशी घटना घडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।